हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर मला माहिती आहे की हा ब्लॉग खूप उशिरा येतो आहे. तर हा दिवस आहे हळदीचा आणि आम्ही इकडे आलो आहे ही केळ घ्यायला, जी की आपण दारात बांधतो त्यासाठी. तर नाही इकडे डायरेक्शन देऊ का? इथे पानं वापरायला द्या. पानं मोठी मोठी ठिकाणी न्या. हे ठेवताना नेऊन कुठे ठेवती? खाली त्या गेट जवळ ठेवा. त्यानंतर होता मेहंदी काढण्याचा प्रोग्राम आणि आम्ही सलोनीलाच बोलवलेलं मेहंदी काढायला आणि संध्याकाळी होती हळद, तर त्याचं पण प्रिपरेशन करायचं होतं. तर आम्ही थोड्या लोकांना मी पहिले मेहंदी काढून घेतली आणि मग गेलो प्रिपरेशन करायला हळदीचं, कारण की त्याच्यासाठी आम्ही हॉल घेतला होता. हॅलो गाईज, तर आता आम्ही हॉलवर आलो आहे हळदीचं डेकोरेशन करायला. अभ्यामा पण हळद पण गेलंय आपलं. हा ते येईल थोड्या वेळाने दिसेल. आणि इथे आम्ही चुरा बिरा करून ठेवलाय फुलांचा. आणि आमचे मास्टर इथे डेकोरेशन करतात. दिसत नाही पण याचं क्रेडिट पण आम्ही घेणार आहोत इक्वली, कारण की आम्ही चुरा करायला मदत केली आहे. A few moments later. आकांक्षा, तू नाही दिसत आहेस आता. हॅलो, तर आता आम्ही चाललोय परत घरी गेलेलो तयारी करायला आणि तिथून आता परत मावशीकडे चाललो आहे. फायनली आज कुणाला दादाला हळद लागणार आहे आणि आम्ही रेडी झालोय. सो बघूया. काय व्हिडिओ मध्ये येतोय ना हॉलवर जाताना. फायनली तो पण दिवस आलाय हळदीचा. सगळ्या दिवसांची एवढी आतुरतेने वाट बघत होतो. एक एक दिवस जातो. आज हळदी मजा पण वाटते आणि असं वाटतं अरे 8 दिवस चालले. पण कमेंट करा की मी कशी दिसते. कमेंट करा की मी कशी दिसते. ओके.